ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील 344 चौरस किलोमीटर भूप्रदेशावर बसलेल्या आजच्या नवी मुंबई शहरातील 95 गावातील लोकांचं 45 वर्षांपूर्वीचं जीवनमान म्हणजे कौलारू घरं, शिवारात गाई गुरं, सार्वजनिक बावडीवर कपडे धुणं, पिण्याचं पाणी आणण्यासाठी पायपीट करणं. आज या शहरात रेल्वे आली आहे, पूल बांधले गेलेत, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, बाग बगीचे, सर्वांना परवडणारी घरं असणाऱ्या इमारती आणि सर्वांना नोकरी धंद्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हे शहर निर्माण करणाऱ्या सिडकोनं नियोजनात माणसाला इथल्या मूळ निवासी भूमिपुत्रांना मध्यवर्ती ठेवलं, त्यांच्या विकासाला प्राधान्य दिलं, त्यांचं राहणीमान उंचवलं. प्रकल्पग्रस्तांच्या पिढ्या शिकून राष्ट्रीय विकासात सहभागी झाल्या. प्रज्ञा पाटील ही प्रकल्पग्रस्त कुटुंबातील मुलगी IIM झाली. तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च सिडकोनं केला. आता या शहरात विकसित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या क्षेत्रातील 10 गावातील मूळ रहिवासी प्रकल्पग्रस्त राहणार नाहीत, ते प्रकल्प भागीदार बनणार आहेत. विमानतळ कंपनीचे शेअर्स त्यांच्याकडे असतील. 12.5% ऐवजी त्यांना 22.5% जमीन मिळणार आहे. या भूखंडांच्या सोडती सुद्धा काढण्यात आल्या आहेत. एक नवी पहाट या प्रकल्पग्रस्तांच्या जीवनात सुरू झाली आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या तरुणांच्या कौशल्याचा विकास व्हावा, त्यांना रोजगार मिळावा, स्वयंरोजगार करता यावा, त्यांच्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचा विकास व्हावा, यासाठी सिडकोनं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे. प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये नेते दिवंगत दिबा पाटील यांचं नाव या केंद्राला देण्यात आलं आहे. हा जो कार्यक्रम आहे तो रोजगाराभिमुख कार्यक्रम आहे की ज्याच्यामुळे केवळ प्रशिक्षण दिलं, प्रमाणपत्र दिलं म्हणजे संपला कार्यक्रम असं नाही आहे की जो प्रशिक्षण घेणार आहे तो स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत सिडको प्रयत्न करणार आहे. या केंद्रानं 10 गावातील 3000हून अधिक तरुणांची शैक्षणिक पाहणी केली. घरोघर जाऊन भरून घेतलेल्या अर्जातून त्यांना कोणत्या व्यवसायाचं प्रशिक्षण हवं आहे याची माहिती घेतली. मुली आणि महिलांची आवड लक्षात घेऊन एकूण 50 मुलींना निफ्ट या फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील देशातील प्रसिद्ध संस्थेत 3 महिन्यांचं मोफत शिक्षण देण्यात आलं. त्यासाठी आवश्यक असलेली सामुग्रीही त्यांना मोफत देण्यात आली. आम्ही निफ्टमध्ये गेलो आणि ट्रेनिंग केली 3 महिने. तिथं चांगला सपोर्ट मिळाला, म्हणून आम्ही सिडकोच्या आणि निफ्टचे पण आभारी आहोत. काही मुलींना APJ या मान्यवर संस्थेत बेकरी व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात आलं. मी अमृता, APJची स्टाफ आहे इथे. या मुलींना शिकून मला खूप आनंद वाटत आहे. ही मुली सगळे उत्साहित आहे, एकत्र काम करतात. मलाही खूप शिकायला मिळतं आहे या सगळ्यातून. आणि हे आमचं कोलॅबोरेशन APJ आणि सिडको खूप छान चालत आहे. सिडको आली, प्रगती झाली. या 10 गावात पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या 12 बलुतेदारांचं सर्वेक्षणही करण्यात आलं. 12 बलुते या सर्वेमध्ये जे आपले 10वी कम्युनिटीचे लोक होते ते 19 आहेत असे पुढे आले. हे जे 10 गावातले सर्वे झाले त्याच्यामध्ये तर त्यांना सगळ्यात उत्तम पद्धतीचं ट्रेनिंग, हेअरस्टायलिंग, हेअर कटिंग आम्ही जावेद हबीब हेअरस्टायलिंग युनिटमार्फत दिलं. किराणा व्यवसाय करणाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आलं. बँक ऑफ महाराष्ट्राकडून लोन मिळवून दिलं, त्याच्याने आम्हाला आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूपच फायदा झाला आहे. मासे विक्री करणाऱ्या महिलांची राज्यातील पहिली सहकारी संस्था स्थापन करण्यात सिडकोचं मोठं योगदान आहे. कोंबडबुजे गाव हे प्रकल्पग्रस्त गाव आहे. तिकडचे जे महिला मच्छीमार लोक आहेत त्यांच्यासाठी सिडकोनी त्यांची संस्था स्थापन करण्यामध्ये खूप सपोर्ट दिला आणि आज महाराष्ट्रामधली पहिली मत्स्य व्यवसाय महिला संस्था ही रजिस्टर्ड संस्था कोंबडबुजेमधली आहे. खूप काही दिलं आहे, वजन काटे दिले आहेत, बकेट दिले आहेत आणि त्यांना जागा पण कुठल्या कुठल्या केंद्रातून सोसायटी दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ सिडको नवी मुंबईतील 13वा नोड पुष्पकनगर या नावानं विकसित करीत आहे. इथं प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचे 22.5% योजनेतील भूखंड मिळणार आहेत.
विमानतळामुळे या भूखंडांची किंमत दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. म्हणून हे भूखंड प्रकल्पग्रस्तांचं मोठं भांडवल आहे. एखादा छोटा उद्योग सुरू करून इथूनच उद्या मोठा उद्योगपती निर्माण होईल. इथून उड्डाण घेणाऱ्या विमानाचा एखादा वैमानिक आजच्या प्रकल्पग्रस्त कुटुंबातील तरुण असेल. विमानातील हवाई सुंदरी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील तरुणी असेल. शाळकरी मुलं आनंदानं बागडतील. त्यावेळी सिडकोचे सर्व प्रयत्न सर्वार्थानं फळाला येतील.